आंतरिक युद्ध. आरामात बसा, डोळे बंद करा, तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे खांदे सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू उच्छ्वास सोडा. हे असं अनेक वेळा करा. श्वास आत घेताना अशी कल्पना करा की तुम्ही तुमचं शरीर एखाद्या फुग्याप्रमाणे फुगवत आहात, अगदी डोक्यापासून पायापर्यंत. काही सेकंद थांबा आणि आता सावकाश उच्छ्वास सोडा. मस्त वाटतं ना? आपल्या फुफ्फुसात जी हवा शिरते ती आपल्याला जीवन देते. जेव्हा आपण एरोबिक एक्झरसाइज करतो किंवा पळण्याचा व्यायाम करतो तेव्हा श्वासोच्छवासाचा वेग वाढल्यामुळे आपण आनंदी उत्साही बनतो, अंगात जोम संचारतो. एक डॉक्टर म्हणून मला अशी कल्पना करायला आवडतं. जेव्हा मी श्वास घेतो आणि नाकातून ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू फुफ्फुसात शिरतो तेव्हा माझ्या शरीरातील पेशींमध्ये काय घडत असतं नेमकं? खरंच आपलं शरीर, आपलं जगणं हाच एक चमत्कार आहे. हे श्वासागणिक सिद्ध होत असतं. ऑक्सिजनयुक्त ताज्या हवेनी मी माझी फुफ्फुसं भरून घेते. वायुकोशातून त्यातील ऑक्सिजन रक्तवाहिन्यातील रक्तात शिरतो. हिमोग्लोबिनशी संयोग पाहून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं. हे शुद्ध रक्त हृदयात येतं. हृदय नावाचा पंप हे रक्त माझ्या शरीराच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवतो. रक्तातील ऑक्सिजन पेशींना शक्ती देतो. प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाची भट्टी असते. कल्पना करा, तुम्ही एखाद्या पेटत्या शेकोटीसमोर बसला आहात. बहुतेक वेळा ही शेकोटी सुरळीतपणे आणि सुरक्षितपणेही जळत राहते. पण कच्चित असं घडतं, या पेटत्या भट्टीतून एखादी ठिणगी बाहेर पडते आणि ती समोरच्या गालिच्यावर पडते. त्या सुंदर कार्पेटला एक छोटं भोग पडतं. एक क्षुद्र ठिणगी ही फार धोकादायक वाटत नाही. पण हे जर महिनोन्महिने वर्षानुवर्षे होत राहिलं तर शेवटी तुमच्या हातात राहील एक भोग पडलेलं कार्पेट. अगदी अशाच प्रकारे आपल्या पेशींमधील सूक्ष्म असे मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिजन उपयोगात आणून इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर ATP स्वरूपात शक्ती निर्माण करतात. याच प्रक्रियेत पाणीसह उत्पादन असते. कोणताही अडथळा न येता 98% वेळा ही प्रक्रिया योग्य प्रकारे घडत राहते. पण 2% वेळा खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे फ्री रॅडिकल निर्माण होतो. प्राणवायूचे पाण्यात रूपांतर होण्याचा रासायनिक मार्ग. शेकोटीतील ठिणगी म्हणजे फ्री रॅडिकल. मुक्ताणू. शरीरातील ज्या भागात हे फ्री रॅडिकल अधिक प्रमाणात तयार होतात त्या अवयवाचा ऱ्हास सुरू होतो आणि रोगाला बळी पडतो. हा अवयव म्हणजे जर तुमचे डोळे असतील तर या प्रक्रियेचा परिणाम म्हणून मॅक्युलर डिजनरेशन किंवा कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू होतो. याच जर तुमच्या रक्तवाहिन्या असतील तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येईल किंवा स्ट्रोक, ज्यामुळे पक्षाघाताचे तुम्ही शिकार व्हाल. हीच प्रक्रिया सांध्यांमध्ये घडली तर सांधेदुखी निर्माण होईल आणि मेंदूत घडली तर स्मृतिभ्रंश किंवा कंपवात होईल. काही काळानंतर शेकोटी समोरच्या ठिणग्यांमुळे भोकं पडलेल्या चिंध्या झालेल्या कार्पेटसारखी शरीराची अवस्था होते. आपण नेहमी ऑक्सिजनची चांगली बाजू लक्षात घेतो. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. तो जीवनावश्यक आहे हेही आपल्याला माहिती आहे. ही झाली शेकोटीची ऊब. पण म्हणून काही आपण ऑक्सिजनची काळी बाजू नजरेआड करू शकत नाही किंवा तिकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. बहुतेकांनी याबद्दल कधीच ऐकलेलं किंवा वाचलेलं सुद्धा नसतं. अनियंत्रित असे मुक्ताणू हे नुकसान किंवा शरीराचा ऱ्हास करतात. त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात.
अनेक दीर्घकालीन ऱ्हासकारी आजारांमागील खरं कारण हा अशा प्रकारचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच असतं. हे सर्व शरीरांतर्गत घडत असतं, त्यामुळे दिसू शकत नाही, पण त्वचेवर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे परिणाम मात्र आपण सहज पाहू शकतो. तुम्ही एखाद्या कुटुंबाचं चित्र ज्यात अनेक पिढ्यांचे सदस्य आहेत असं नजरेसमोर आणा. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा, नातू त्यांच्या त्वचेचं बारकाईने निरीक्षण करा. सर्वात लहान सदस्य आणि सर्वात मोठा म्हणजे ज्येष्ठ सदस्य यांच्या त्वचेतील लक्षणीय फरक पहा. हा परिणाम ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचाच असतो. अशाच प्रकारचा ऱ्हास किंवा झीज शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये होत असते.